विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदाराची वाहतूक केल्याच्या आरोपातून इम्रान तांबोळी वय वर्ष 27 राहणार मोदीखाना सोलापूर या रिक्षा चालकाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.पी. कुंभार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती अॅडव्होकेट झहीर सगरी यांनी दिली आहे। कोणत्या उमेदवाराच्या सांगण्यावरून आरोपीने हे कृत्य केले हे पोलिसांना साबित करता आले नाही, यावरून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेसाठी मतदान सुरू होते। 7 रस्ता येथील मनप्पा मुलांची केंद्र शाळेतील बूथ क्रमांक 137 ते 177 या मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना यातील फिर्यादी पोलीस हवालदार दत्तात्रय कांबळे हे पोलीस गस्त घालीत होते। मतदान केंद्रासमोर आल्यावर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी इम्रान हा MH13 CT 4831 या क्रमांकाच्या रिक्षातून मतदारांना आणून केंद्रावर सोडत होता। केंद्रासमोरील सार्वजनिक रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा होत असल्याने गस्तीला असलेल्या पोलिसांनी त्याला समजावून सांगितले तरी आरोपी इम्रान हा रिक्षातून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून सोडत होता। त्यामुळे बंदोबस्तातील पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्याला अटक देखील करण्यात आली होती। न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। या खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस फिर्यादी हवालदार कांबळे, पंच शिवबा टंकाळे, सुरेश लेंडवे, संदीप धर्मे, उत्तपा बिराजदार यांची साक्ष तपासण्यात आली। आरोपीतर्फे बचाव करताना वकील झहीर सगरी यांनी आरोपी इम्रान हा मतदान केंद्रावर रिक्षातून मतदारांना आणून सोडत होता, कोणत्या उमेदवाराच्या सांगण्यावरून व त्याचे भाडे किती ठरले होते, कोणत्या मतदारांना त्याने आणून सोडले याबाबत पोलिसांकडून पुरावा मिळालेला नाही हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। यावरून कोर्टाने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। यात सरकारतर्फे मनोज वनमारे तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट झहीर सगरी यांनी काम पाहिले।